शेतकरी मित्रांनो, कोण म्हणतं की पेरू बागेमध्ये आलेला नेमेटोड हा जात नाही. आज मी हे शक्य करून दाखवले. आज तुम्ही हे बाग बघू शकता. ही बाग पूर्णपणे नेमेटोडग्रस्त होती. नेमेटोडग्रस्त असताना बागेचं छाटणी झाली. छाटणी झाल्यानंतर बाग फुटायला इतका त्रास झाला की बाग टोटली स्टॉप झाली होती जागेवरती. सरांची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर सरांना मी माझ्या पद्धतीने शेड्यूल दिलं. शेड्यूल दिल्यानंतर आज तुम्ही बाग बघू शकता किती चांगल्या पद्धतीने बाग फुटलेली आहे. आता बाग फुटल्यानंतर सरांना काय वाटतंय की त्यांच्या तोंडून आपण ऐकू. चला. कशी म्हणते बाग, काय म्हणते? नेमेटोड गेला का? समाधान वाटतंय ना? काय आता आम्हाला जरा समाधान वाटायला लागले बाग बघितल्यानंतर. काळजी करायची काही कारण नाहीये. छाटणीनंतर फुटलीच कुठं हो बाग? छाटणीनंतर त्रास झाला तुम्हाला समाधान वाटतंय ना? नेमेटोड जातो, फक्त प्रॉपर नियोजन जर केलं ना 100% जातो. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज आलोय जामखेड या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा सरासरी 800 झाडांचा तैवान पिंक जातीचा प्लॉट आहे. आपली आणि सरांची भेट झाली त्यावेळेस प्लॉटची छाटणी झाली होती, बरोबर? छाटणी झाल्यानंतर प्लॉटला हा पूर्णपणे नेमॅटोड होता. सरांची आणि आपली भेट झाल्यानंतर त्यांना आपण नेमॅटोडवरती आपली पुढील ट्रीटमेंट दिली, नियोजन दिलं. आता सरांच्या तोंडून ऐकू की आपण त्यांना आपला अनुभव कसा आला, रिझल्ट कसे वाटले. साहेब आपलं नाव सांगा. मी बाबांना गुलाबगाव वडगाव फळबाग कारखाना चालतंय. मला एक सांगा, आता छाटणी झाली त्यावेळेस पोझिशन काय होते, म्हणजे कुठे होते का बाग? फुटलीच नाही ना. माझी तुमची भेट झाली, मी तुम्हाला योग्य नियोजन दिलं, शेड्यूल दिलं. आज समाधानकारक आहे का बाग? नेमेटोड 100% बरं आहे का? आज आहे का एखाद्या झाडावरती नेमेटोड? शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर बाग 100% सक्सेस होऊ शकतो.